नमस्कार मैत्रिणींनो, वेदा आरी वर्कमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण मनी कसे टाकायचे ते स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत. मनी बीड्स. तर आपण याच्यासाठी आज हा मशीनचा साधा थ्रेड यूज करणार आहोत, गोल्डन कलरचा. तर याला सर्वात पहिले आपण अशी खाली 3 पदर करून घ्यायचे आणि गाठण मारून घ्यायची. अशा प्रकारे ह्याला गाठण मारून घ्यायची आहे. आणि आज आपण ही 24 नंबरची निडल वापरणार आहोत. तर चला आपण सुरुवात करूया बीट्स. चला तर आपण बीट्स टाकायला सुरुवात करूया. पहिल्यांदा दोरावरती काढून घ्यायचा आणि 2 मणी घ्यायचे, असे टाकायचे, दोरा अडकवायचा, असे वरती काढायचे. जसे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं, चेन स्टिच टाकायची, पहिल्या साखळीतून दुसरी साखळी बाहेर काढायची, त्याच पद्धतीने मण्यांचं पण करायचं. आणि 2-2च मणी घ्यायचे, 2पेक्षा जास्त घ्यायचे नाही. जर तुम्हाला 2 घेणं अवघड वाटत असेल तर तुम्ही स्टार्टिंगला सर्वात पहिले 1-1च मणी घेऊन प्रॅक्टिस करायची. असे घेतले, 2 मणी टाकायचे, स्टिच खाली सुई टाकली, दोरा अडकवला, असा वरती काढायचा. वरती काढल्यानंतर ह्या सुईमधून अशा पद्धतीने आपल्याला स्टिच टाकायची आहे. सेम आपण जर चेन स्टिचची, जरी थ्रेडच्या चेन स्टिचची चांगली प्रॅक्टिस केली तर आपल्याला हे पण इझी जातं. तर शक्यतो तुम्ही नवीन असाल तर सिल्क थ्रेडचीच जास्त प्रॅक्टिस करा, कारण हा दोरा थोडा पातळ असतो. जर तुम्ही नवीन असाल तर थोडासा स्टार्टिंगला तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम देईल तो. त्याच्यासाठी तुम्ही जरी थ्रेडचा धागा जरा जाड असतो, त्याच्यामुळे त्याच्यावर चांगली प्रॅक्टिस करायची आणि नंतर मग या दोऱ्याने तुम्हाला चांगलं काम येईल. सेम जी पहिली चेन स्टिचची पद्धत होती जरी थ्रेडच्या, सेम तशीच त्याची पण पद्धत आहे. असेच जर तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे मणी असेल तर तुम्ही सगळ्या मण्यांवर प्रॅक्टिस करून घ्यायची. अशा लाईन आखून घ्यायच्या आहे. शुगर बीट, 3 mm चा, 4 mm चा मणी, मोती बीट्स, गहू मणी, सगळ्या मण्यांची अशा लाईन टाकून छोट्या छोट्या आणि प्रॅक्टिस करून घ्यायची, जेणेकरून तुम्हाला नंतर आरी वर्क करताना प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही जेवढी याच्यावर चांगली प्रॅक्टिस कराल साध्या कॉटनच्या कपड्यावर, तेवढीच नंतर तुमची फिनिशिंग चांगली येईल. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल
आणि जर तुम्ही नवीन आरी वर्क शिकत असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईन. आणि तुम्हाला कोणत्या संदर्भात व्हिडिओ बघायचे तेही मला कमेंट करून नक्की सांगा, की मी त्याच्यावर व्हिडिओ बनवून तुम्हाला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन. जसं आपण जरी थ्रेडला एंड नॉट दिलं होतं त्याच प्रकारे याला पण एंड नॉट देऊन घेणार आहोत. इथे आपण 4 mm चा मणी टाकून घेऊया. एक लाईन मोत्याच्या मण्याची करून घेऊया. आता आपण कट बीट्स कसे टाकायचे ते बघून घेऊया. सेम प्रोसेस आहे. जसे आपण बीट्स टाकले त्याच पद्धतीने आपल्याला कट बीट्सही टाकायचे. असे 2-2 घ्यायचे, असे टाकायचे. अशाच प्रकारे तुमच्याकडे जे कोणतेही मणी असतील त्यांनी तुम्ही अशा लाईन आखून प्रॅक्टिस करून घेऊ शकता. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.